चला मंडळी, आज आपले बनावाने मस्त हरभरा डाळीना लाडू. तर ते का असा नवीन पद्धतना बनवता आपण. तर मनी त्यांना मा 2 वाट्या डाळ ती आणि भिजवण्यात टाकी पाणी मा ते चांगले आपले भिंजाव देवाने चांगले धुई काढायचे. तिला आपले मस्त 2-3 पाणीच घ्याई. सगळं ते घाण पाणी तेवढं काढा नाही आपले 2 पाणीच घे मस्त साफ करायनी ते पाणी नितारल्यावानं. आणि नंतर आपले 5 ते 6 घंटा ठी लागाने. तर देखा जे मस्त भिजाई गई आपली डाळ. तर देखा तर आपले मिक्सर मा थोडी थोडी करीसन दही लेवाने ती पाणी थोडंसं कमी वापर कराना. पाणी जास्त टाकान नाही, म्हणजे दही असंच टाकानं, जास्त नाही टाकानं पाणी. तर देखा असं मस्त एकसारखं जास्त जाड बी नाही जास्त बारीक बी नाही असं दही लेवानं. तर देखा असं मस्त दही लिहिलं सगळे एकत्र चांगलं हलायला लेवानं ते मस्त. तर देखा जास्त बारीक बी नाही आहे आणि जास्त जाड बी नाही आहे. तर मस्त दही काढते आणि मस्त हलायला लेवानं ते एकसारखं काली लेवानं ते बट. तर देखा असं मस्त भजीसना पिठण्यासारखं मोडते. तोपर्यंत तेल तपडा ठेवले त्यांना मग आपल्या त्या तही लेवांचे दिसते अशा भज्या करीसनी बारीक बारीक आपले, म्हणजे जास्त मोठ्या बी नाही जास्त धाकल्या बी नाही. ते असं तही लेवाने आपले ते असं भजीसना तयाने येते बारीक बारीक. आणि कमी गॅसवर तव देवानेत, कारण कसं आहे मजारमा कच्च्या राहतील त्या शेकावणार आणि त्यासाठी आपले कमी गॅसवर त्यासले तयांच्यातच ते मस्त तई काढानं आणि कमी गॅसवर असं हलवताना त्या काय अशा मस्त जास्त काय असं लालसर बी नाही आणि थोडे एनगत नाही, मध्यमच ठेवानं तिसले. आणि मस्त असं मोडी मोडीसनी थंड्या करायला ठेवानं. आणि एक मिक्सरनं भांडं लेवानं आणि त्यांना मग आपले ते असं थोड्या थोड्या आपले दह्यांचे दिसत्या दही सनीन मस्त बारीक कराने. आणि जर नंतर दही सन तुम्ही गायने गाई पण गाऊ शकतस, पण मिक्सरमा बारीक होईजात गायानं काही काम येत नाही. तर असं मस्त दही लेवानं थोडं थोडं करीसनी, जास्त जाड बी नाही आणि जास्त बारीक बी नाही, एकदम मस्त दह्याचं असते नरम रास. तर दह्याचाच टाईम लागत नाही. तर देखा असं मस्त पावडर करली तर त्यानं जास्त जाड बी नाही आहे आणि जास्त बारीक बी नाही आहे. तर देखा तुम्ही ते असं मस्त काली लेवानं ते एकसारखं तर मस्त बारीक करानं ते एक थोडंसं पसार देवानं ते. आणि त्यांना मा आपला पा जेवढं होईल खोबरं काजू बदाम तेवढं तुम्ही टाकू शकतस त्यांना मा. तर मी थोडंसं खोबरं टाकते त्यांना मा, अर्धी वाटी खोबरे टाके मी त्यांना. आणि थोडासा काजू बदाम टाकले होतात थोडीसं. तर मी 1.5 वाटी पाणी लिहिलं आणि 2 वाट्या साखर टाकेली मी त्यांना मा. आणि त्या काय सर्दी किराणा ना ते आपलं विलायची टाकेली मी त्यांना मा पाणी मा. तर मस्त हलावत राहावं तोपर्यंत म्हणे तूप टाक गरम करीस आणि 1-1.5 वाटी तूप टाक मी त्यांना मा. ते पण चांगलं आपलं मस्त कालायला लेवाने सगळं एकजीव कर लेवाने सगळ्या कोमट कोमट टाकानं, जास्त कडक नाही टाकानं तूप बी आणि जास्त थंड बी नाही टाकानं. मस्त पगवू देवानं तेले आणि मग पगायचं ना आपले ते तूप त्यांना मा टाकाने. त्यांना मग थोडासा काजू आणि बदाम टाकेले थोडा थोडा. तुम्हाला पवीन तुम्ही टाकू शकतस, नाही बी टाकत तर काही नाही. आणि थोडासा कलर बी टाकू शकतस, पण कलर नाही टाकेल मी. तर देखा मस्त होईना आपला पाक तयार. तसंच चिपकस असं पाक बनावाने गुई बनावस तोपर्यंत आपले पाक बनावाने. तर देखा तो पाक मस्त त्यांना मग आपलं टाके देवानं आहे आणि चांगलं एकत्र कर लेवाने ते मस्त पुरं काली लेवानं येते त्यांना मग पाक मा. कारण जास्त कडक बी नाही कराना, पाक कडक होईना म्हणजे लाडू पण जास्त कडक होई जातच. तर देखा असं मस्त पुरं काली लिहिलं पाक त्यांना मा. गरम गरम रास पटकन कालं का गरम गरम ते ना मा रासते. तर देखा असं मस्त काली लिहिलं. गोड कमी जास्त तुम्ही करू शकता साखरना प्रमाण.
तर देखा असा मस्त थोडा थोडा असं दाखला तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे लाडू करू शकतस. तर देखा कसा बनत आपला लाडू मस्त छान आहे ना. तर करा, एकदम सोपी पद्धत आहे. चक्कीवर दयान जावानं काम नाही. घरच आपण डाळ बिंजाडीसन लाडू घर करू शकतस. तर देखा मस्त कसा बनत लाडू, तर ते पण सांगा. जमनात का नाही जमनात तसं ते पण सांगा कमेंटमा. तर देखा एकदम सोपी पद्धत आहे. करी देखा तुम्ही बी एकदा, एकदम भारी लाडू येतस. ते तुम्ही व्हिडिओ कोठून देखील राहणार तसं कमेंट करी सांगा. आणि व्हिडिओ आवडणार होई तर लाईक शेअर नक्की करा.